मगाशी आपण किती म्हटले? दोन. पहिल्यांदा एक स्वर म्हणालो, सा रे ग रे ग. नंतर आपण सा सा रे रे ग ग. आता आपण 3 म्हणू, सा रे ग. थांबायचं, मग सा सोडून द्यायचा. सा सोडला की मागे काय आहे? सा नंतर आपण काय म्हणतो? रे. हां, मग आता सा म्हणायचं नाही, तर इथपासून पुढे म्हणायचं. कसं म्हणेल? सा हां रे हां ग. हां, बस बस 3च. हां, आता हा कोण आहे? सा. सा रे. हा रे आणि हा ग. आता ह्या साला म्हणायचं नाही. मग आता म्हण, रे ग म. गुड. आता रे नाही म्हणायचं. आता पुढे ग म त प प. हा, म झाला की आपल्या गाण्यामध्ये म झाला की त नसतो. म झाला की काय असतो? प प. प झाल्यानंतर ध मान थोडी खाली, पाठ थोडी ताट. ध झाल्यावर काय असतो? नी. नी झाल्यानंतर सा. पुन्हा आता खाली या साच्या खाली सा. सा. सा नंतर नी. नी नंतर ध ध नंतर प प. प नंतर म म नंतर ग ग झाल्यानंतर रे रेच्या नंतर सा. म्हणजे हा उलटा आहे. हा, उलट आणि सुलट. तू उलट चाललायस ना कधी? हा, मान थोडी खाली परत. उलट चाललाय का न बघता? खेळलायस का असं कधी? असं असं सरळ चालायचं, पुढे तोंड करून, आणि नंतर मागे न बघता मागे 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 चालायचं. असं आहे. आता असं असं जायचं, सा रे ग म प ध नि सा, आणि बघून पुन्हा खाली 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 जायचं. म्हणजे उलट आहे. आलं लक्षात? आता किती स्वर म्हणायच्यात आपल्याला? 3. पहिल्यांदा किती स्वर? सा नंतर रे 2. ध नंतर 2 स्वर म्हणायचे. नंतर किती स्वर म्हणायचे? 3 स्वर. पुन्हा ताट बसा. गुड. म्हणा आता 3 स्वर. हा, सा रे ग. माझ्या मागे म्हणा. सा रे. माझ्या मागे. सा. मी म्हटल्यानंतर हां, माझं संपलं की म्हणायचं. सा रे ग. सा रे ग रे ग म. रे ग म. आता मी कसं म्हणते ते स्वर नीट आहे. हां, सा रे ग. सा रे ग म. मी जसं म्हणते नीट ऐक. पुन्हा ताट बसा.